ही मायभूमी ही जन्मभूमी महावंदनीय ती प्राणप्रिय ही हा मुचा हे बाणा आसमानी झळके भव्य पताका महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची नमस्कार, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला. तर आज आपण गुढीपाडव्यावरती व्हिडिओ क्रिएट करणार आहोत. तर चला आपण सुरुवात करून घेऊया. तर तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क प्रोजेक्ट मिळून जाईल. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त सॉन्ग मी तुम्हाला दिलेलं आहे. त्याचं मी तुम्हाला बीट वगैरे काहीच मार्क करून दिलेली नाही आहे. फक्त मी तुम्हाला सॉन्ग दिले आहे. ओके. आणि ज्या प्रकारे तुम्ही डेमो व्हिडिओ बघितला त्याच प्रकारे आपण इथे व्हिडिओ क्रिएट करणार आहोत. आणि कसं कसं करायचं, काय काय करायचं हे मी तुम्हाला सर्व इथे शेक इफेक्ट बनवून दाखवणार आहे. ओके. मी तुम्हाला प्रिसेट दिलेली नाही आहे शेक इफेक्टची. तर तुम्हाला ही गोष्ट सर्वात पहिले ध्यानात घ्यायचं आहे. तर चला आपण स्टार्टिंग करून टाकूया. तर सुरुवातीला एकदम येऊन जायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करू आपण आणि आपल्याला जायचं आहे आपल्या फोल्डरमध्ये. ठीक आहे. फोल्डरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो काही एक मी बॅकग्राऊंड प्रोव्हाइड केला आहे तो बॅकग्राऊंड तुम्हाला इथे इन्सर्ट करून घ्यायचा आहे. तर आपण स्टार्टिंगला येऊ. स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला एक बॅकग्राऊंड मिळून जाईल. तो बॅकग्राऊंड तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे. त्याचं फिल कंपोजिशन एरिया करायचं आहे. म्हणजे काय होईल की ती जी लेअर आहे ती पूर्ण आपल्या व्हिडिओवरती पसरून जाईल. ओके. त्यानंतर आपल्याला एकदम स्टार्टिंगला यायचं आहे. परत प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊ आणि जो काही हा आपला भगवा फ्लॅग आहे तो तुम्हाला घेऊन घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला अशा प्रकारे काहीसं वरती सेट करायचं आहे. त्याची पण लेअर आपल्याला ड्युरेशन त्याची सर्व व्हिडिओवरती वाढवून घ्यायचे. ओके. त्यानंतर आता आपल्याला इथे काय करायचं आहे, प्लसवरती परत क्लिक करून मीडियामध्ये येऊ आणि मी एक तुम्हाला महाराष्ट्राचा अशा प्रकारचा PNG दिला आहे. तो PNG तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे आणि त्याला बरोबर अशा प्रकारे काहीसं व्यवस्थित इथे सेट करून घ्यायचं आहे. ओके. आणि त्याचा साईज वगैरे तुम्हाला जर वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता, कमी करायचं असेल तर करू शकता, काही विषय नाही. तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार ठेवून घ्यायचं आहे. ओके. आणि आता याला आपल्याला ट्रान्झॅक्शन द्यायचे आहे. तर कशाप्रकारे मी इथे इफेक्ट द्यायचं मी तुम्हाला सर्व गोष्टी इथे सांगून देईन. ओके. तर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर परत आपल्याला इथे 2-3 सेकंद आपण सोडून देऊ, म्हणजे 5 सेकंद आपण सोडून देऊ, कारण 5 सेकंद आपला एक ॲनिमेशन राहणार आहे. तर आपण येऊन जाऊ 6व्या सेकंदला. ठीक आहे. 6व्या सेकंदला परत आपण प्लसवरती क्लिक करू आणि मीडियामध्ये येऊ. मी तुम्हाला गुढीपाडव्याचा एक जो काही हा PNG आहे तो मी तुम्हाला क्रिएट करून दिलेला आहे. तो PNG तुम्हाला सिम्पली इथे ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर आपल्याला त्याचा साईज थोडाफार अशा प्रकारे काहीसं वाढवून घ्यायचं आहे. ओके. वाढवल्यानंतर ती पण लेअर आपल्याला समोर पूर्ण व्हिडिओवरती त्याची जी काही ड्युरेशन असेल ती वाढवून घ्यायची आहे. परत आपल्याला इफेक्टमध्ये यायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये यायचं आहे आणि आपल्याला इथे मिररमध्ये जायचं आहे. ओके. तर आपण मिरर जो आहे तो सर्च करून घेऊ. त्यानंतर मिररवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. स्टँडर्ड सेटिंगमध्ये जायचं आहे, त्याला काहीच नाही करायचं, तो ॲटोमॅटिकली मिरर होऊन जाईल. ओके. त्यानंतर आपल्याला इथे PNG वगैरे समोर ॲड करत जायचे आहे. तर ते PNG कसे ॲड करायचे आणि इफेक्ट कसं द्यायचं मी तुम्हाला सर्व गोष्टी इथे डिटेलमध्ये सांगणार आहे. ओके. तर आपण स्टार्टिंगपासून सुरुवात करून घेऊ. आपला जो काय हा फ्लॅग असेल त्या फ्लॅगवरती आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. ओके. हा वाला जो आपला फ्लॅग आहे याला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. तर सिम्पली काय करायचं, आपल्याला इफेक्टमध्ये यायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आणि वरती सर्च बॉक्समध्ये क्लिक करून आपल्याला इथे वाईप सर्च करायचं आहे. ओके. वाईप सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला ट्रान्झॅक्शन इन राईट हा वाला जो काही ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतो, ट्रान्झॅक्शन इन राईट, याच्यावरती सिम्पली तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे. ओके. क्लिक केल्यानंतर आपल्याला काहीच करायचं नाही आहे. याचं जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते राहू द्यायचं आहे. थोडंसं आपण मधामध्ये येऊन जाऊ. इथे आपल्याला 2 बीट बघायला मिळतात. ओके. हा बघू शकता तुम्ही 2 बीट आपल्याला इथे बघायला मिळतात. तर आपण मधामध्ये येऊन जाऊ आणि त्याचा जो काही फेदर असेल तो फेदर फक्त आपल्याला थोडासा इथे वाढवून घ्यायचा आहे. ओके. म्हणजे 5 पॉईंट 7 पॉईंट तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठेवू शकता. तुम्ही बघू शकता हा आपल्याला स्मूथ इफेक्ट देऊन देईल. ओके. त्यानंतर आपला जो काही महाराष्ट्राच्या मॅपचा जो PNG आहे त्या PNG वरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. परत इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये आल्यानंतर ॲड इफेक्टमध्ये यायचं आहे. तिथे आल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सपरंटमध्ये यायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये यायचं आहे. तिथे आल्यानंतर रिसेट ट्रान्सफॉर्म हा वाला जो काही आपल्याला इथे इफेक्ट बघायला मिळतो. ओके. हा वाला रिसेट ट्रान्सफॉर्म त्या इफेक्टवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे आणि सर्वात खालचा वुबल इन प्लेस हा वाला जो बघायला मिळतो त्या वुबल इन प्लेसवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, काहीच करायचं नाही आहे. आता याच्या ज्या काही बीट असतात त्या बीट आपल्याला थोड्याशा सेट करायच्या आहेत. तर त्या सेट कशा करायच्या मी तुम्हाला इथे सर्व डिटेल्समध्ये सांगणार आहे. तर आपल्याला थोडंसं बीट आपण सेट करून घेऊ. आपली जी काही स्टार्टिंगवाली बीट असेल ती आपल्याला तिथेच राहू द्यायचं आहे. ओके. स्टार्टिंगवाली इथेच बीट राहील. त्यानंतर आपल्याला परत समोर येऊन जायचं आहे. समोर आल्यानंतर एक बीट मिळेल, त्या बीटला काहीसं अशा प्रकारे आपल्याला इथे सरकवून घ्यायचं आहे. ओके.
अशा प्रकारे काहीसं आपण सरकवून घेऊन थोडंसं आपण मागे करून घेऊ यावाल्या बीटला. त्यानंतर परत आपण समोर जाऊ, परत आपल्याला एक बीट बघायला मिळून जाईल. ओके, नेक्स्टवाल्या बीटवरती आपण इथे येऊन जाऊ. त्या बीटवरती आल्यानंतर त्यावाल्या बीटला पण अशा प्रकारे काहीसं मागे सरकवून घ्यायचं आहे. ओके, एक एक करून आपल्याला या चारही बीट असेल त्या चारही बीट आपल्याला सरकवून घ्यायचं आहे. बॅटरी लो झालेली आहे कारण टाईम नाही आहे आपल्याकडे चार्जिंग करायला. एडिटिंगचं तर खूप सारं काम होतं, डिझाईन वगैरे क्रिएट करायच्या होत्या पत्रिकांच्या, त्यामुळे चार्जिंगसाठी टाईम मिळाला नाही. ओके, सो तो विषय आपण सोडून देऊ. तुम्हाला अशा प्रकारे काहीसं ही वाली जी काही बीट असेल ती बीट सरकवून घ्यायची आहे. ओके, सरकवल्यानंतर थोडंसं आपण इथे डिस्टन्स ठेवून घेऊ. त्यानंतर परत आपल्याला समोर यायचं आहे. समोर आपल्याला परत एक बीट आपल्याला बघायला मिळून जाईल लास्टवाली. त्या लास्टवाल्या बीटला पण अशा प्रकारे काहीसं आपल्याला सरकवून घ्यायचं आहे. ओके, तर आता मी इथे फास्टमध्ये थोडंसं सरकवून घेतो. ओके, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काहीशी आपल्याला ही वाली पण बीट सरकवून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे खाली अँगलमध्ये यायचं आहे. अँगलमध्ये पण आपल्याला इथे 4 ते 5 बीट बघायला मिळून जातील. तर यावाल्या पण बीटला आपल्याला सेम ॲज तशाच प्रकारे काहीसं सेट करून घ्यायचं आहे. ओके, तर पहिली बीट इथे असेल आणि दुसरीवाली जी काही बीट आहे ती इथे आहे. तर आपण एक इथे बीट मार्क देऊन देऊ आणि नेक्स्टवाल्या आपल्या बीटवरती जाऊ ज्या बीटला आपल्याला सरकवायचं आहे. तर त्या बीटवरती गेल्यानंतर तिला अशा प्रकारे काहीसं आपण सरकवून घेऊ. ओके, या आपल्याला बीटवरती आणून बरोबर सोडून द्यायचं. त्यानंतर नेक्स्ट बीट असेल इथे, तर आपल्याला जायचं आहे समोर. समोर आल्यानंतर परत आपल्याला त्यावाल्या जी काही समोरची बीट असेल त्यावाल्या बीटला सरकवून घ्यायचं आहे. असंच करून आपल्याला एक एक करून सर्व बीट सरकवून घ्यायचे आहे. तर आता मी थोडंसं व्हिडिओ फास्ट करून ओके, अशा प्रकारे काहीसं तुम्हाला सर्व बीट बरोबर सेट करत जायचं आहे, म्हणजे सरकवत जायचं आहे. त्या ॲटोमॅटिकली इथे सेट होऊन जाईल. ओके, अशा प्रकारे आता जी काही आपली नेक्स्टवाली बीट मार्क दिसते त्या बीट मार्कवरती आपल्याला ठेवून द्यायचं आहे. ओके, त्यानंतर असेल आपली परत एक बीट, तर त्या बीटवरती आपण बीट मार्क देऊन दिली आहे. त्यानंतर जी काही आपली समोरची बीट असेल म्हणजे लास्टवाली, त्या लास्टवाल्या बीटला आपल्याला सरकवत घेऊन जायचं आहे एकदम त्यावाल्या बीटपर्यंत. ओके, जिथे आपण बीट मार्क दिली आहे तिथे. अशा प्रकारे काहीसा आपल्याला हा वाला इफेक्ट इथे क्रिएट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण या बीटवरती येऊ आणि सोडून देऊ. तुम्ही बघू शकता हा वाला जो काही आपला खास इफेक्ट असेल तो खास इफेक्ट आपला इथे क्रिएट झालेला आहे. ओके, त्यानंतर आपल्याला इथे परत ही जी काही आपली गुढीपाडव्याची इमेज आहे म्हणजे PNG आहे, या PNG वरती पण आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. तर इथे इफेक्ट देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वाईप हा वाला जो काही इफेक्ट असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲड इफेक्टमध्ये यायचं आहे. वाईप इफेक्टवरती आपण क्लिक करून घेऊ. त्या इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर त्याच्या आपल्याला स्टँडर्ड सेटिंगमध्ये जायचं आहे. स्टँडर्ड सेटिंगमध्ये आल्यानंतर वाईपचा जो काही इंड असेल त्या इंडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके, आपण इथे एक स्टार्टिंगला बीट देऊ आणि त्यानंतर थोडंसं समोर येऊ. समोर आल्यानंतर इथे 8 सेकंदापर्यंत आपण इथे एक बीट देऊन देऊ. ओके, त्याच्यानंतर त्याचा आपला जो काही इंड असेल तो अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्या अँगलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, त्याचा अँगल आपल्याला ठेवून घ्यायचा आहे 262 सेल्सिअस 2x. ओके, अशा प्रकारे काहीसं आपल्याला वाढवायचं आहे. 2x मध्ये जायचं, आपला 1x झाला आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2x वरती जाऊन अशा प्रकारे काहीसं 262-63 ठेवून घ्यायचं आहे. ओके, तुम्ही बघू शकता आपला इफेक्ट हा काहीसा अशा प्रकारचा आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर आपण इंडवरती येऊ. इंडवरती आल्यानंतर आपला जो काही थोडंसं आपण या PNGला अशा प्रकारे काहीसं सेट करून घेऊ. त्यानंतर आपला जो काही इंड असेल त्या इंडला आपल्याला अशा प्रकारे काहीसं कमी करायचं आहे. ओके, अशा प्रकारे आपण त्याला काहीसं कमी केलं आहे. त्यानंतर जो काही आपला इंड येतो तोपर्यंत अशा प्रकारचा काहीसा PNG येईल. तर याचा आपल्याला फेदरमध्ये जायचं आहे आणि फेदर आपल्याला थोडंसं वाढवून घ्यायचं आहे, 10-11 पर्यंत ठेवून घ्यायचं आहे. ओके, अशा प्रकारे 11.9 वरती आपण ठेवला आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा एक खास इफेक्ट आपल्याला बघायला मिळून जाईल. त्यानंतर हा जो PNG येतो तो PNG कंप्लीट झाल्यानंतर परत आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि त्याच्यानंतर परत आपल्याला पिक्सल लॅबमध्ये जायचं आहे आणि हा जो काही आपला PNG असेल, पिक्सल लॅब म्हटलं मी तुम्हाला, तुमच्या फोल्डरमध्ये जायचं आणि हा जो काही आपला PNG असेल हा PNG अशा प्रकारे काहीसं इथे सेट करून घ्यायचं आहे. याची पण ड्युरेशन आपल्याला लास्टपर्यंत ठेवून घ्यायचं. इफेक्टमध्ये जायचं, ॲड इफेक्टमध्ये जायचं आणि
वाईप सर्च करायचं आहे. परत आपल्याला कोणाच्या वाईपला मी म्हणत नाही आहे, हा वाईप नावाचा इफेक्ट आहे. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन इन राईट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता हा अशा प्रकारचा येऊन जाईल. त्याच्यानंतर इंडवरती आपण जाऊ. अशा प्रकारे याची ड्युरेशन काहीशी आपण वाढवून घेऊ आणि त्याच्यानंतर याच्या फेदरमध्ये आपल्याला काहीच करायचं नाही आहे. ओके, त्यानंतर परत समोर येऊ. आपण समोर आल्यानंतर परत प्लसवरती क्लिक करू, मीडियामध्ये येऊ. म्हणजे जो आपला इफेक्ट संपवतो आपण इफेक्ट क्रिएट केलेला, तर त्याच्या समोरून आपल्याला दुसरा PNG ॲड करायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. ओके, आपला गुढीपाडवावाला जो काही मेन PNG असेल तो मेन PNG आपण सिम्पली ते ॲड करून घेऊ. ॲड केल्यानंतर त्याला अशा प्रकारे काहीसा आपण इथे सेंटरला किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कुठेही ठेवू शकता. त्याला आपण इथे बरोबर व्यवस्थित सेट करून घेऊ. ओके, सेट केल्यानंतर परत त्याच्यावरती जाऊ. आपण इथे बीट मार्क देऊन देऊ. त्याच्यावरती जाऊ, इफेक्टमध्ये जाऊ, ॲड इफेक्टमध्ये जाऊ आणि जी काय आपली ब्लर कॅटेगरी असेल त्याच्यामध्ये आपण येऊन जाऊ. त्या ब्लर कॅटेगरीमध्ये आल्यानंतर झूम ब्लर हा जो इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो त्याच्यावरती क्लिक करू. त्याच्या स्टँडर्ड सेटिंगमध्ये जाऊ आपण. ओके, आणि त्याचा जो काही झूम ब्लरचा जो काही स्ट्रेंथ असेल त्या स्ट्रेंथवरती आपण 1 बीट देऊ आणि त्याच्यानंतर थोडंसं समोर आल्यानंतर 2-3 सेकंद आपण पुढे येऊन जाऊ आणि परत आपल्याला 1 बीट इथे देऊन द्यायचे. ओके, स्टार्टिंगवाली जी काही बीट असेल स्टार्टिंगवाली जी काही बीट असेल त्याची आपल्याला स्ट्रेंथ वाढवून घ्यायची आहे अशा प्रकारे काहीशी. ठीक आहे, फुल करून घ्यायची आणि त्याच्यानंतर लास्टवाली जी काही बीट असेल त्याची स्ट्रेंथ आपल्याला एकदम कमी करायची आहे. तुम्ही बघू शकता हावाला जो काही आपला खास इफेक्ट असेल तो तुम्हाला इथे क्रिएट झालेला बघायला मिळून जाईल. ओके, त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा लोगो वगैरे ॲड करायचा आहे आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून तुम्हाला शेअर करायचा आहे व्हॉट्सअप वगैरे जिथे तुम्हाला ठेवायचं असेल तिथे. ओके, आणि आपण हे जे PNG यूज केले आहेत ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथून जॉईन करू शकता किंवा तुम्ही तिथून जर लिंकवरून जॉईन करण्यामध्ये काहीही प्रॉब्लेम आला तर तुम्ही जाऊ शकता टेलिग्रामला, सर्च करा HM क्रिएशन YT, तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल देखील मिळून जाईल. ओके, तुम्हाला तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं. या सर्व PNG तुम्हाला मी तिथे अवेलेबल करून दिलेल्या आहेत. ओके, आणि काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. तर इंस्टाग्रामची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, फॉलो करा आणि त्यानंतर मेसेज करून काहीही तुमचा प्रॉब्लेम वगैरे सॉल्व करा किंवा तुम्ही माझ्याशी बोलू पण शकता. ओके, त्यामुळे इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका आणि तसेच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तसेच तुमच्या एडिटर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा, मला मदत होऊन जाईल. ओके, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि व्हिडिओ मोठा झाला त्याबद्दल थोडंसं माफ करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांची काळजी घ्या. तुमच्यासोबत दुसऱ्यांची देखील काळजी घ्या, तुमच्या मित्रपरिवाराची किंवा अदर्स कोणी असेल त्यांची पण तुम्ही काळजी घ्या. ओके, तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.